हॅलो. गव्हर्मेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कळंब डिस्ट्रिक्ट यवतमाळ तर्फे मी डॉक्टर सौ माधुरी माणिक केवटे, निदेशिका एम्प्लॉयबिलिटी स्किल्स या पदावर कार्यरत आहे आणि या प्रेझेंटेशनसाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय श्री विनोद नागोरे सर. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कसे करायचे हे समजून घेतले, परंतु याचा पाया, मूळ किंवा ते हस्तगत कसं करायचं याचं सिक्रेट मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर कम्युनिकेशन स्किल किंवा श्रवणक्षमता आपण म्हणतो, हे उत्तम कम्युनिकेशनसाठी अत्यावश्यक आहे. यासाठी आपण लिझनिंग स्किल काय आहे व ते आपण कसे हस्तगत करू शकतो हे समजून घेऊया. हिअरिंग वर्सेस लिझनिंग. हिअरिंग म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, ध्वनी सहज कानावर पडणे किंवा ते एक साधं शारीरिक कार्य आहे की जे आपण लहानपणापासून सहज करतो आहे. परंतु लिझनिंग हे ध्यानपूर्वक ऐकून संदेशचा योग्य अर्थ समजून घेणे होय. ही एक सक्रिय प्रक्रिया आहे. ट्रिपल ए लिझनिंग. ॲटिट्यूड. चांगल्या लिझनिंगसाठी सकारात्मक व रचनात्मक मनोवृत्ती आवश्यक ठरते. यामुळे व्यक्तीच्या विचारांमध्ये खुलेपणा येतो. अटेन्शन. ऐकताना ध्यान केंद्रित करून ऐकले की ते शब्द मेमोरीत जाऊन विचारांमध्ये परिवर्तित होतात. ॲडजस्टमेंट. ध्यानपूर्वक ऐकण्यासाठी सामंजस्य असेल तर सूचना प्राप्त करण्यासाठी मदत होते. मग ते प्रेझेंटेशन कोणत्याही स्टाईलचे असो किंवा कुठलेही विचलन असो. टाइप्स ऑफ लिझनिंग. कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्फॉर्मेशनल लिझनिंग. यामध्ये रेल्वे, फ्लाईटचे अनाउन्समेंट किंवा निदेशकांचे लेक्चर या सगळ्यांचा समावेश होतो. क्रिटिकल इव्हॅल्युएटिव्ह लिझनिंग. उदाहरणार्थ इंटरव्ह्यूमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना ध्यानपूर्वक ऐकून ते इव्हॅल्युएट करून उत्तर देणे. ॲप्रिशिएटिव्ह किंवा ॲस्थेटिक लिझनिंग. खुशी मिळवण्यासाठी ऐकणाऱ्या गोष्टी यांचा अंतर्भाव यामध्ये होतो, जसे गाणे ऐकणे, स्वतःची स्तुती ऐकणे. थेरपॅटिक एम्फॅथेटिक लिझनिंग. ही एक चिकित्सक पद्धत आहे. यात आपल्याला कोणत्याही निर्णयाप्रत जायचं नाही किंवा कुणाच्या चुकाही दाखवायच्या नाहीत. यात एक चांगला मित्र बनून वक्त्याला सहानुभूतीपूर्वक ऐकणे याचा समावेश होतो. बेनिफिट्स ऑफ डेव्हलपिंग गुड लिझनिंग स्किल्स. सक्सेसफुल टाईम मॅनेजमेंट. यामुळे विद्यार्थ्याला आपला वेळ न्यायपूर्वक उपयोगात आणता येतो. एज्युकेशनल सक्सेस. शैक्षणिक सामुग्री यशस्वीपणे समजून घेण्यास समर्थ बनतात. इंटरपर्सनल सक्सेस. व्यक्तीतील सक्रिय ध्यान देऊन ऐकण्यामुळे वक्त्याला आत्मीयता निर्माण होऊन त्यांच्या दोघांमध्ये विश्वासार्हता वाढीस लागते व परस्परातील संबंध दृढ होण्यास मदत होते. बॅरियर्स ऑफ लिझनिंग. टाईम ऑफ कॉन्सन्ट्रेशन. व्यक्ती फक्त 15 मिनिटच लक्षपूर्वक ऐकू शकतो, नंतर विचलित होतो. प्रेडिक्टिंग. श्रोत्याची वक्त्याप्रती पक्षपात किंवा पूर्वधारणा असेल तर तो एक अडथळा ठरतो. लँग्वेज, नॉईज तसेच इमोशन. चिंता, भीती किंवा राग या भावनासुद्धा श्रवणक्षमतेत अडथळा ठरतात. टिप्स फॉर ॲक्टिव्ह लिझनिंग. ऐकताना बोलू नये, लक्षपूर्वक ऐकावे. ऐकण्यापूर्वीच निष्कर्षाप्रत पोहोचू नये. वाक्यांमधील गर्भितार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा. सूचना दृढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. सूचना दृढ करण्यासाठी प्रश्न विचारू शकतो. बाहेरील वातावरणामुळे विचलित होऊ नये. सर्वसमावेशकता ठेवावी. सर्व विचारांचे स्वागत करावे. दुसऱ्यांच्या सूचना व विचारांचा आदर करावा. फीडबॅक देत चला. तुमच्या ब्रेन पॉवरचा पुरेपूर वापर करा. आणि सक्सेस फॉर यू.
In this new global and diverse workplace requires excellent communication skills. Wish you all the best. Thank you.